चला, यश मिळवण्याची एक जबरदस्त प्राचीन स्ट्रॅटेजी समजून घेऊया. सोशल मीडियावर स्क्रोल करताना कधीतरी मनात एक विचित्र भावना येते नाही का? बघता बघता मित्राच्या नव्या गाडीची पोस्ट दिसते. आणि मग कोणीतरी दुबईला सुट्टी एन्जॉय करतंय. एवढंच नाही तर कुणाचा तरी साखरपुडा झाल्याची बातमी येते. हे सगळं बघून मनात येतं, आपण कुठे मागे राहिलो. पण ही भावना फक्त मानवी स्वभाव आहे की दुसरं काही? खरं तर हा एक सापळा आहे, दुसऱ्याच्या शर्यतीत धावण्याचा सापळा. आणि गंमत म्हणजे यावरचा उपाय 5000 वर्षे जुन्या गीतेमध्ये आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायातला हा श्लोक सगळं काही बदलून टाकतो. याचा सोपा अर्थ आहे, दुसऱ्याची परफेक्ट कॉपी होण्यापेक्षा ओरिजिनल रहा. म्हणजे आपला स्वतःचा मार्ग, जरी त्यात चुका असल्या तरी तोच श्रेष्ठ आहे. इतकंच नाही तर दुसऱ्याची नक्कल करणं भयावह असल्याचा इशारा दिलाय. आजच्या भाषेत यालाच आपण इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणतो. हे अगदी तसंच आहे जसं झाडावर चढायचा प्रयत्न करणारा मासा. गीता याला स्वधर्म म्हणजे स्वतःचा मार्ग आणि परधर्म म्हणजे दुसऱ्याचा मार्ग म्हणते. म्हणजेच दुसऱ्याच्या मोठ्या घरात गुलाम होण्यापेक्षा आपल्या छोट्या घरात राजा बना. चला, हेच तत्व खरं कसं ठरतं हे 3 गोष्टींमधून बघूया. अमितने मित्रांसारखं इंजिनिअरिंग सोडून डिझायनिंग निवडलं आणि यशस्वी झाला. स्नेहाने इन्फ्लुएन्सर्सची नक्कल न करता स्वतःच्या साध्या रेसिपीनी मनं जिंकली. राहुलने मित्राच्या नादी लागून व्यवसाय गमावला, पण स्वतःच्या कामात परतल्यावरच यशस्वी झाला. ह्या सगळ्याचा अर्थ एकच, आपली तुलना करणं सोडा, स्वतःचा मार्गच खरा आहे. तर मग विचार करा, आपण आपली स्वतःची शर्यत धावतोय की दुसऱ्याची?